पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच माझ्या पतीचा खून, प्रशंसा आढाव यांची पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी। जीवाला धोका असल्याचं वारंवार सांगितलं, लेखी तक्रारी दिल्या, पण पोलिसांनी वेळेत कारवाई केली असती तर आज माझा नवरा जिवंत असता, असा हृदयद्रावक आरोप करत मयत अजय आढाव यांच्या पत्नी प्रशंसा आढाव यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले। जालना शहरातील अजय आढाव हत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबियांनी घेतल्यानं जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले। गुरुवारी सायंकाळी जुन्या वादातून अजय आढाव यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलंय। मात्र या हत्येनंतर समोर आलेल्या माहितीनुसार अजय आढाव यांनी याच आरोपींविरोधात यापूर्वीच कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। आरोपींकडून जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस निरीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनही दिले होते। कुटुंबियांच्या आरोपानुसार या तक्रारींवर वेळेत ठोस कारवाई झाली नाही आणि ज्यांच्या विरोधात संरक्षणाची मागणी केली त्याच आरोपींनी अजय आढाव यांची निर्गुण हत्या केली। डोळ्यात अश्रू आणि मनात संताप घेऊन पत्नी प्रशंसा आढाव म्हणाल्या, जर पोलिसांनी आमच्या तक्रारी गंभीरपणे घेतल्या असत्या तर आज माझ्या पतीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आमच्यावर आली नसती। यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरत त्यांना निलंबित करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। तसेच जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही त्यांना तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। या मागणीमुळे शुक्रवारी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाबाहेर काही काळ तणाव निर्माण झाला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या पहिले 2 तारखेला माझ्या नवऱ्याला एसएस मोबाईल शॉपी आंबेडकर पुतळ्याजवळ मारहाण झाली। त्या मारहाणीमध्ये नंतर माझ्या नवऱ्याला सिव्हिलमध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आलं। त्याच्यानंतर इथलचे पोलीसवाले माझ्या नवऱ्याचं बयान घ्यायला आले नाही। त्याच्यानंतर आम्ही बोलवलं स्वतः, तेव्हा आले ते 2 तारखेला न येता 4 तारखेला आले बयान घ्यायला। त्या बयानामध्ये आम्ही सांगितलं होतं माझ्या नवऱ्याला 60 टाके होते आणि पुन्हा त्यानंतर त्यांनी चाकू पण दाखवला होता। आम्ही त्यांना अट्रॉसिटी दाखल करायला लावली। पोलीसवाल्यांनी जे जबाब घ्यायला आले होते त्यांनी काही अट्रॉसिटी दाखल केली नाही। त्याच्यानंतर पण माझ्या नवऱ्याला 5 तारखेला 6 तारखेला सुट्टी झाली तर फोन येत होते तिकडून, जीवी मारण्याची धमकी येत होती, तू सुट्टी होऊन घरी ये, तुला आम्ही मारून टाकू। आणि शेवटी माझ्या नवऱ्याला 6 तारखेला सुट्टी झाली। परत आम्ही इथे कदीममध्ये आलो, त्यांनी काय आमची तक्रार घेतली नाही। घरी जात असताना त्याच्यानंतर पुतळ्यापासून उड्डाणपूल पासून माझा नवरा आणि त्याचा मित्र येत असताना त्या आरोपींनी माझ्या नवऱ्याला डायरेक्ट मारलं। आम्ही PI जवळ पण आम्ही तक्रार केली होती, त्यांनी काय आमची तक्रार घेतली नाही। फक्त माझ्या 6 महिन्याच्या मुलीला तुम्ही न्याय मिळवून द्या, हीच माझी विनंती तुमच्याकडे। मोबाईल जवळ जे भांडण झालं होतं ते कशावरून झालं होतं? मोबाईल सेंटर जवळ, मोबाईल शॉप जवळ जे भांडण, ते भांडण माझ्या नवऱ्याच्या मित्राचे होते, बंटी म्हस्के म्हणून आहे, त्याला मारहाण करत होते म्हणून फक्त माझा नवरा मध्ये गेला आणि म्हटले बाबा मारू नका, काय झालं तर। मागून शोएब शेख म्हणून आहे, त्यांनी येऊन माझ्या नवऱ्याच्या डोक्यात रॉडने मारहाण केली। त्याच्यानंतर आम्ही माझ्या नवऱ्याला सिव्हिलमध्ये दाखल केलं। सिव्हिलमध्ये पण आयसीयू मध्ये होतं, तेव्हा पण पोलीस कर्मचारी आले नाही। आले तरी त्यांनी बयान घेतलं तर एक नॉर्मल असं लिहून घेतलं की मारहाण केली रॉडनी आणि जीवे मारण्याची धमकी। त्यांनी माझ्या म्हणण्याला अट्रॉसिटी पण दाखल केली नाही। पहिल्या 2 तारखेला शोएब शेख, त्याच्यानंतर अजर सय्यद होते, तौफिक शेख होते आणि जी काल मारहाण झाली माझ्या नवऱ्याला चाकूने वार केले त्यामध्ये अनिकेत राऊत हा मेन आरोपी होता। आता पोलिसांवर काय कारवाई करायची तुमची मागणी? पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना सस्पेंड करायला पाहिजे, कारण की DYSP त्यांच्याकडे पण अर्ज दिला, त्यांनी काही कारवाई नाही केली। त्याच्यामुळे आज माझ्या नवऱ्यावर हे माहित नाही। मला माझ्या 6 महिन्याच्या मुलीला न्याय भेटलाच पाहिजे। आज कोण बघणार आहे हिला, मला माहिती आहे। न्याय द्या, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि